गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण काही दिवसांपूर्वी कोपरखैरणे मधला ज्ञान विकास रोडवरचा कचऱ्याचा प्रश्न घेतला होता, स्वच्छतेचा प्रश्न घेतला होता. आता आपण तसाच घणसोली मधला स्वच्छतेचा प्रश्न घेणार आहोत. आता आपण सेक्टर 4 मध्ये आहोत आणि मी आता सेक्टर 4च्या फुटपाथवरून चाललो आहे. कचरा कशा प्रकारे पडलेला आहे तुम्ही बघू शकता. इकडे तर जो इलेक्ट्रिक पोल आहे त्याचं कनेक्शन सुद्धा ओपन केलेलं आहे. एखाद्याला शॉक लागू शकतो, गंभीर समस्या आहे. कचरा तुम्ही बघू शकता. तर एफआरचे विभाग अधिकारी उत्तम खरात साहेब, या रस्त्याकडे लक्ष द्या आणि या रस्त्याची लवकरात लवकर स्वच्छता होईल, या फुटपाथची लवकरात लवकर स्वच्छता होईल असे प्रयत्न करा. या रस्त्याच्या समोरच जो आहे तो 241 नंबरचा भूखंड आहे. या भूखंडाचे 2 भाग आहेत. एक आहे तो सोशल फॅसिलिटीसाठी उपयोग होणार आहे आणि दुसरा आहे तो कमर्शियल स्पेससाठी. तर तुम्ही बघू शकता एक इमारत आहे, झाडांमधून तुम्हाला दिसेल. ही इमारत आहे हे पालिकेने बांधलेलं निवारा केंद्र आहे. गोरगरिबांसाठी, जे होमलेस आहेत त्यांच्यासाठी इकडे आसरा मिळतो, त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था होते. तर हा चांगला उपक्रम आहे पालिकेचा. पण याच्या पुढे हे जो तुम्हाला झोपडपट्टीसारखा भाग दिसतो आहे, हा खरं सर कमर्शियल स्पेससाठी उपयोग याचा व्हायला पाहिजे होता. पण अजूनपर्यंत हे निवारा केंद्र झाल्यानंतर सुद्धा इकडे अशा प्रकारची कोणतीही उपाययोजना झालेली नाही, जेणेकरून घणसोलीमधल्या स्थानिकांना इकडे भाजी विक्री करणं, मच्छी विक्री करणं किंवा फळं विक्री करणं, इतर उद्योगधंदे टाकणं शक्य होत नाही. तर माझी विनंती आहे आयुक्तांना, आयुक्त साहेब तुम्ही इकडे लक्ष द्या आणि लवकरात लवकर या जागेचा कमर्शियल स्पेस म्हणून डेव्हलपमेंट करा, जेणेकरून याचा योग्य उपयोग होईल. या रस्त्याचा तुम्ही जर का फुटपाथ जरी बघितला तर तो अशा प्रकारे ऑक्युपाय गेलेला आहे. ही पण बाजू तुम्ही बघू शकता. सगळीकडे कचरा साठवण्यात आलेला आहे. एक प्रकारचा रिबेट्स टाकतात लोक. तुम्हाला कमोड टाकलेला दिसेल. कचरा कुंड्यातला जो कचरा आहे तो पालिका गोळा करते, त्याच्याबद्दल कर्मचाऱ्यांचं अभिनंदन. नागरिकही चांगल्या प्रकारे कचरा इकडे कचरा कुंडीमध्येच टाकतात, इकडे तिकडे न टाकता. पण हा जो बाकीचा कचरा आहे हा सुद्धा नागरिकांनीच टाकलेला, हा आपोआप इकडे आलेला नाही आहे. तर नागरिकांनी सुद्धा खबरदारी घ्यायला पाहिजे की आपला परिसर, आपण जसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो तसं आपण आपला परिसर सुद्धा स्वच्छ ठेवायला पाहिजे. इकडे अजूनही तसे भाग आहेत, त्याची आपण पाहणी करू. आता या रस्त्यावरून समोरच आल्यावर तुम्हाला समोरच दिसेल इकडे हा सिडकोचाच प्लॉट आहे. परत कोणाला अलोकेट केलेला नाही, पण या ठिकाणी पण बघा कसा कचरा टाकण्यात आलेला आहे. आपण आपला कचरा घरातला नेहमी बाहेर टाकतो, पण कुठे टाकतो आपण याचा कधीच विचार करत नाही. हा तो रस्ता आहे सेक्टर 4चा. तर माझा आयुक्तांना एक प्रश्न आहे की स्वच्छ नवी मुंबईचं जर का सर्वेक्षणामध्ये जर का आपण फोटो शेअर केले तर आपण अशा प्रकारचे फोटो शेअर करू शकतो का सर्वेक्षणासाठी? जर का नाही तर मग ह्या भागाची सुद्धा स्वच्छता व्हायलाच पाहिजे. कारण इतर कोणाला नाही, पण इकडे जे राहणारे आजूबाजूचे लोक आहेत त्यांना तर याचा नक्की त्रास होत असेल, पण त्यांना याचं काय करायचं हे समजत नसेल. असे अजून पण भाग आहेत, ते मला दाखवतो मी. आपण या रस्त्यावरून पुढे चालत जाऊया. इकडे पण रस्त्याच्या बाजूला कसा कचरा साठला ते तुम्ही बघू शकता. हा सुद्धा एक ओपन प्लॉट आहे. ही वस्तुस्थिती आहे स्वच्छ नवी मुंबईची. नवी मुंबई स्वच्छ याबद्दल वाद नाही. नवी मुंबई हे देशातलं सर्वात स्वच्छ शहर आहे. पण काही अपवाद असतात आणि आपण ते अपवाद कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून पालिका त्यावर कार्यवाही करेल आणि आपली नवी मुंबई 100% स्वच्छ करण्यात आपल्याला यश मिळेल. तर हाही भाग असाच आहे बघा. इकडे पूर्ण रिबेट टाकून ठेवलेलं आहे. तर गोष्ट अशी आहे की सिडकोचे जे काही ओपन प्लॉट आहे त्याचा उपयोग होतोय हा कचरा टाकण्यासाठी उपयोग होतो आहे आणि ते व्हॅकंट राहतात. म्हणजे तुलाही नाही मलाही नाही घालकुत्र्याला अशी परिस्थिती आहे. हा आणखीन एक सिडकोचा ओपन प्लॉट आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे गाद्या वगैरे टाकलेल्या आहेत, तिकडे रिबेट टाकलेले आहेत. रिबेट कुठे टाकायचं तर लोकांना प्रश्न पडतो, ते जिकडे जागा मिळेल तिकडे टाकून देतात. ह्या अशा सिडकोच्या ओपन प्लॉटचा खरं तर पार्किंगसाठी उपयोग केला पाहिजे. तर तुम्ही बघाल तर नवी मुंबईमध्ये रस्त्यावर किती पार्किंग झालेली असते, असंख्य गाड्या पार्क असतात. लोक कमी आणि गाड्या जास्त झालेल्या आहेत.
तर त्या पार्किंगचा हा विषय हा गंभीर आहे आणि तो दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. पण मोठ्या प्रमाणात सिडकोचे प्लॉट सुद्धा नवी मुंबईमध्ये उपलब्ध आहेत. तर या प्लॉटचा एक वापर केला जाऊ शकतो गाड्या पार्किंग करण्यासाठी. आपण असेच काही प्लॉट आहेत ते पुढे पण बघूया. इकडे काम चालू आहे कोणाचं, त्या प्लॉटवर माती टाकलेली आहे, बहुतेक यांचं काम चालू असेल म्हणून. इकडे तुम्ही बघू शकता ते रस्त्यावर टाकलेली घाण आहे. आता या ठिकाणी एक काही प्रमाणात वापर करण्यात आलाय सिडकोच्या प्लॉटचा पार्किंगसाठी. आणि पुढे एक उत्तम उदाहरण आहे पार्किंगचं, ते पण तुम्हाला दाखवतो. इकडे पण बघा रिबेट टाकलेलं आहे, कचरा टाकलेला आहे. आता इकडे तुम्ही बघाल तर मोठ्या प्रमाणात गाड्या पार्क आहेत सिडकोच्या या ओपन प्लॉटवर. आता इकडे जवळपास 10 गाड्या तरी असतील, 8-10 गाड्या तरी असतील. आता ह्या गाड्या जर का रस्त्यावर असतात तर इकडे पूर्ण मोठी लाईन लागली असती. पण नागरिकांनी इकडे सिडकोच्या प्लॉटमध्ये जशी पार्किंग केली त्याच्यामुळे रस्त्यावरचा एक भार कमी होतोय. तर ही एक चांगली उपाययोजना आहे. आणि माझी आयुक्तांना विनंती आहे की आपण सिडको बरोबर काही करार करावा, जेणेकरून हे जे ओपन प्लॉट आहेत हे पार्किंगसाठी उपलब्ध राहतील. भल्या भल्यांची उडवी दैना, भूमिपुत्रांची आगिरी सेना.